नमस्कार. कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या पुरणपोळ्या. पुरणपोळ्या दोन प्रकारच्या असतात, तेलपोळ्या व पीठपोळ्या. आज आपण पाहणार आहोत तेलपोळ्या. चला तर पाहूयात साहित्य आणि कृती. इथे आपण अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे आपण अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. पाऊण वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर समप्रमाणामध्ये इथे आपण मैदा अर्धा किलो आणि अर्धा किलो रवा घेतलेला आहे. इथे आपण पुरणासाठी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 3 ते 4 वेळा चण्याची डाळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे, कारण की आपल्याला तिला भिजवत ठेवायची आहे. त्यामुळे पहिले आपण धुवून घेणार आहोत पाण्यामध्ये डाळ. इथे आपण चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण काय करणार आहोत, अर्ध्या पातेल्याहून जास्त पाणी ॲड करायचं आहे, कारण की डाळ आपली फुगणार आहे. आता तुम्ही बघू शकता एवढं पाणी आपण ॲड केलेलं आहे. इथे डाळ भिजत ठेवून 4 ते 5 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता डाळ मस्त फुगलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, कुकरमध्ये राहील असं पातेलं घ्यायचं आहे आणि डाळ शिजवत लावायची आहे आपल्याला कुकरमध्ये. आता आपण डाळीमध्ये पाणी ॲड करणार आहोत. आपण इथे 1 पातेलं पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे पूर्ण तुमची डाळ भिजेल एवढं पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला. आणि आता आपण काय करणार आहोत, व्यवस्थित डाळ भिजवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. इथे आपण नॉर्मल कुकरमध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे आणि आता डाळ शिजायला लावणार आहोत. कुकरमध्ये पातेलं ठेवून द्यायचं आहे, वरनं झाकण लावून व्यवस्थित त्याच्या शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला साधारण. इथे आपले 4 ते 5 शिट्या काढून झालेल्या आहेत आणि आपली डाळ अशी दिसते आहे, थोडी फुललेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, प्रेस करून दाखवतो आहोत. डाळ मस्तपैकी शिजलेली आहे, अजिबात कडक राहिलेली नाही आहे. आता आपण डाळीचं पुरण करून घेणार आहोत. इथे आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि सगळी डाळ पातेल्यामध्ये ॲड केलेली आहे. तेलपोळी करताना चिक्कीच्या गुळाचाच वापर होतो, त्यामुळे इथे आपण अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. बारीक बारीक आपण कापून घेतलेला आहे त्याला आणि आता आपण डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुमच्या आवडीवर आहे, जर तुम्ही साधाही गूळ घेतला तरी चालणार आहे. आता आपण थोडंसं मेल्ट करून घेणार आहोत गूळ आणि थोडा मेल्ट झाला गूळ की आपण त्याच्यामध्ये पाऊण वाटी साखर ॲड करणार आहोत. आता इथे आपण व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची आहे पुरणामध्ये आपल्या. आता तुम्ही इथे बघू शकता गूळ मेल्ट झालेला आहे, साखरसुद्धा पातळ झालेली आहे. त्यामुळे इथे आपलं पूर्ण मिश्रण मस्त पातळ झालेलं आहे. पण आता आपल्याला काय करायचं आहे, सारखं ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे पुरणाला आणि घट्ट करून घ्यायचं आहे पुरण. व्यवस्थित जाड आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पुरणाचा, त्यामुळे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, आपण सारखं ढवळत राहिल्यामुळे आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती जाड झालेली आहे आणि आता आपल्याला अजून जाड करून घ्यायचं आहे पुरणाला. आपल्याला 15 ते 20 मिनटं अजून लागणार आहे. आपण सतत हलवत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ते पुरण जाड झालेलं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे परत.
आता इथे आपलं पुरण झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता आईने कसं केलेलं आहे। आपला जो कालथा आहे तो मध्येच उभा केलेला आहे आणि जो तो व्यवस्थित उभा राहिला म्हणजे आपलं पुरण पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे, मस्त पाणी सुकलेलं आहे आणि व्यवस्थित पुरण झालेलं आहे। असं जर पुरण तुम्ही करून पुरणपोळ्या केल्या तर नक्कीच त्या बराच काळ टिकतात। आता आपण पुरण चाळणीतनं बारीक करून घेणार आहोत। इथे आपण चाळणी घेतलेली आहे, या चाळणीतनं आपण पुरण बारीक करून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण पातेलं घेतलेलं आहे, चाळणी आपण या पातेल्यावर ठेवणार आहोत। इथे आपण वाटी घेतलेली आहे, या वाटीच्या साहाय्याने आपण रगडणार आहोत आपल्या पुरणाला। आता आपण थोडंसं पुरण या चाळणीमध्ये घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता आपण वाटीच्या साहाय्याने अशा पद्धतीने चाळणीतून बारीक करून घेतो आहोत पुरण, कारण की जेणेकरून जेव्हा आपण पोळी लाटणार आहोत तेव्हा अजिबात आपल्याला डाळ येणार नाही त्यामध्ये आणि आपली पोळी फाटणार नाही। अशा प्रकारे आपण सर्व पुरण चाळणीतून बारीक करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता या पातेल्यामध्ये आपलं बारीक झालेलं पुरण आपण बघतोय। अशा पद्धतीने आपण सर्व पुरण बारीक करून घेतलेलं आहे। इथे आपण एक जायफळ घेतलेलं आहे, त्याच्यामधलं आपण अर्ध जायफळ किसून घेणार आहोत म्हणजे आपल्या पुरणाला मस्त जायफळाचा फ्लेवर येणार आहे। तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्ही कमी जास्ती फ्लेवर करू शकता। इथे तुम्ही बघू शकता जे आपण जायफळ टाकून घेतलेलं पुरणामध्ये ते आपण व्यवस्थित त्याचा गोळा करून घेतलेला आहे, मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण पुरणपोळ्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत। इथे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, एकदम 0 नंबरचा। दोन्हीही रवा मैदा आपण समप्रमाणात घेणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण मैदा देखील घेतलेला आहे, अर्धा किलो मैदा आपण व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। आता आपण रव्यामध्ये मैदा ॲड करणार आहोत। पूर्ण व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आहे रवा मैदा आपल्याला। तेलपोळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही व्यवस्थित पुरण बनवलं आणि व्यवस्थित पोळ्या बनवल्या तर त्या आरामात 15 ते 20 दिवस बाहेर राहतात आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये तुम्हाला जर ठेवायच्या असतील तर तुम्ही आरामात त्या 5 ते 6 महिने ठेवू शकतात। अशा तेलपोळ्या टिकाऊ असतात, त्यामुळे जर व्यवस्थित प्रमाणात केल्यानंतर त्या उत्कृष्टच बनतात। इथे आपण थोडंसं चवीसाठी मीठ ॲड करणार आहोत आपल्या मिश्रणामध्ये आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण हळद ॲड करणार आहोत, छोटा 1 ते 1.5 चमचा आपण हळद ॲड करायची आहे। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण पिठामध्ये 3 पळ्या तेल ॲड करणार आहोत। तेल पोळ्या आहेत त्यामुळे पिठामध्ये तेल बरंच लागतं, पण तितक्याच त्या खुशखुशीत आणि खमंग होतात। आता इथे आपण 3 पळ्या तेल ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित रवा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि जवळजवळ आपल्याला हे पीठ 4 ते 5 तास रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता आपण पीठ आपल्या हातावर घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, व्यवस्थित मिक्स होईल, चांगलं तेल देखील आपल्याला लागून जाईल पिठाला। आता आपण 2 मिनिटं असं करत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाण्याने मळून घ्यायचं आहे पीठ। आता इथे आपण रवा मैदा मळून घेणार आहोत, व्यवस्थित पाणी ॲड करायचं आहे, थोडं थोडं पाणी ॲड करून मळून घ्यायचं आहे। जर हळद कमी वाटत असेल तर तुम्ही हळद देखील परत ॲड करू शकता। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता इथे आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे।
जास्ती पातळही आपल्याला पीठ मळायचं नाही आहे, जास्ती जाडही मळून घ्यायचं नाही आहे. आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून परत मळून घ्यायचं आहे पीठ. इथे आपण थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहोत आणि मळून घ्यायचं आहे. मगाशी आपण पीठ मळताना 3 पळी तेल ॲड केलेलं, आता आपलं मळून झालेलं आहे. आता आपण इथं 1 पळी तेल ॲड करणार आहोत. परत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही इथे बघू शकता आपण हाताच्या साहाय्याने असं पीठ दाबून घेतो आहोत, जेणेकरून आपला जो रवा आहे तो छान फुगेल. आता आपण काय करणार आहोत, झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 4 ते 5 तास हे पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुरणपोळ्या करणार आहोत. आता इथे 5 तास झालेले आहेत. आपलं मस्त पीठ भिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं सॉफ्ट झालेलं आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये रवा दिसत नाही आहे. एवढा रवा मस्त भिजलेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण काय करतो आहोत, हे पीठ आपटून घेतो आहोत थोडंसं. का? कारण की जर रवा कडक असेल त्याच्यामध्ये तर तो आपटून नरम होतो. अशा पद्धतीने आपण त्याला 5 ते 6 मिनिटं असं आपटून घ्यायचं आहे, जेणेकरून अजून आपलं बॅटर सॉफ्ट व्हावं. मिश्रण आपण सॉफ्ट करून घ्यायचं आहे अजून. आता तुम्ही बघू शकता हाताने आपण कसं खेचून पाहणार आहोत. एवढा सॉफ्ट झालेला आहे आपला रवा, वाटणारच नाही त्याच्यामध्ये रवा आपण ॲड केलेला आहे. इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता आपण पोळ्या करून घेणार आहोत, लाटून घेणार आहोत. इथे आपण बटर पेपर घेतलेला आहे. आपण बटर पेपरवरच पोळी लाटून घेणार आहोत. ज्या आकाराची तुम्ही पोळी करणार आहात त्याच आकाराचा तुम्ही बटर पेपर कापून घ्या. त्याचबरोबर इथे आपण खाली पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावर आपण बटर पेपर ठेवून लाटून घेणार आहोत. आता आपण बटर पेपरला सगळीकडनं तेल लावून घेणार आहोत. का तेल लावून घेणार आहोत? कारण की जेव्हा आपण पुरणपोळी लाटणार आहोत, लाटून झाल्यावर जेव्हा आपण तव्यावरती भाजणार आहोत तेव्हा ती पटकन तव्यावर सुटली पाहिजे बटर पेपरच्या साहाय्याने. त्यामुळे आपण सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे बटर पेपरला. इथे आपण पुरणपोळ्या करायला सुरुवात केलेली आहे. एवढं आपलं पीठ झालेलं आहे रवा मैद्याचं आणि एवढं आपलं पुरण आहे. आता आपण काय करणार आहोत, एक गोळा घ्यायचा आहे रवा मैद्याच्या पिठाचा. तो व्यवस्थित हातावर मळून घ्यायचा आहे आणि गोल करून घ्यायचा आहे त्याचा. गोळा करून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, तेल घ्यायचं आहे थोडंसं हाताला लावून आणि त्याच्यानंतर तुम्ही असं बघू शकता थोडंसं वाटीसारखं करायचं आहे. पाळी बनवून घ्यायची आहे या पिठाची आणि इथे आपण तेवढ्याच आकाराचा गोळा घेतलेला आहे पुरणाचा, तो देखील गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता जी आपली मैदा आणि रव्याची जी वाटी आहे म्हणजे ते पीठ आहे त्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा ॲड करणार आहोत, भरणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. आणि पिठामध्ये ते सारण भरून झाल्यानंतर जे वरचं एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून टाकायचं आहे. आणि तुम्ही आता बघू शकता जे उरलेलं पीठ आहे ते देखील आपण असं ट्विस्ट करणार आहोत आणि गोल करून बंद करून घेणार आहोत. आणि प्रेस करायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याला. आता तुम्ही बघू शकता हाताच्या बोटांनी आपण थोडंसं प्रेस करून घेतो, थोडंसं वाढवून घेतो आहे तो गोळा. आणि आता आपण आपल्या पोलपाट लाटण्याने लाटून घ्यायचं आहे त्याला. इथे आपण ऑलरेडी बटर पेपरवर व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. आता तो गोळा आहे तो थोडासा आपण बोटाने दाबून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण लाटणीला देखील तेल लावून घेतो आहे म्हणजे व्यवस्थित आपली पुरणपोळी लाटली जाणार आहे. आता आपण लाटून घ्यायची आहे व्यवस्थित पुरणपोळी. आपण जी तेलपोळी आहे ती अलगद हाताने लाटून घ्यायची आहे, नाहीतर ती फाटू शकते. हलक्या हाताने आपण तिला लाटून घ्यायची आहे. आणि आपण बघू शकता इथे बटर पेपर गोल फिरवतो आहोत म्हणजे ती इझिली लाटली जाईल. हळूहळू आपण लाटून घ्यायची आहे तिला.
मगाशी आपण आपलं पुरण चाळणीतनं बारीक काढून घेतलं होतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता अजिबात आपली पुरणपोळी फाटत नाही आहे, बरोबर ती लाटली जाते आहे। इथे आपली पुरणपोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे। आता आपण इथे तव्यावर थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, टिश्यू पेपर किंवा कापडाच्या सहाय्याने सगळीकडे तव्यावर तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण जी बटर पेपरवर पोळी लाटून घेतलेली आहे ती तव्यावर भाजून घ्यायची आहे। त्यामुळे आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण बटर पेपर उलटा केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण इथे एका साईडला चमच्याच्या सहाय्याने म्हणजेच कालथाच्या सहाय्याने पोळी सोडून घेतो आहोत बटर पेपरवरून। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण वरनं अलगद बटर पेपर आपला काढून घ्यायचा आहे। वाव, अजिबात आपली पुरणपोळी फाटलेली नाही आहे, एकदम परफेक्ट आलेली आहे। आता आपली पोळी एका ठिकाणी शिजतेच आहे, इथे आपण दुसरी पोळी करून बघतोय। तुम्ही बघू शकता परत आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा ॲड केलेला आहे। अशा प्रकारे आपण तोंड बंद करून घेतो आहोत, एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घेतो आहोत आणि परत सेम आहे सगळ्या स्टेप्स। परत आपल्या पुरणपोळी आपल्या बटर पेपरवर व्यवस्थित तेल लावून लाटून घ्यायची आहे। हातानेच लाटायचं, नाही तर पुरण फाटू शकतं, पोळी फाटू शकते आणि पुरण बाहेर येईल। आता जी पुरणपोळी आपण गॅसवर शिजवत ठेवली आहे ती आपण उलटून घेणार आहोत। तो वाव, तुम्ही बघू शकता मस्त खरपूस झालेली आहे, मस्त एक साईड शिजून झालेली आहे आपली। आता आपण दुसऱ्या साईडला शिजण्यासाठी थोडंसं तेल सोडणार आहोत, परत आपण छान शिजवून घ्यायची आहे पुरणपोळी। अशा प्रकारे इथे आपली तेलपोळी पुरणपोळी रेडी झालेली आहे। आता आपण तव्यावर असतानाच पुरणपोळी फोल्ड करून घेणार आहोत, म्हणजे ती व्यवस्थित फोल्ड होईल। इथे आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे, रेडी टू ईट। वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आहे। आता ही आपली दुसरी पोळी आपण परत तव्यावर तशाच स्टेप्सने करून घेणार आहोत। हळू अलगद आपल्याला बटर पेपर काढून घ्यायचा आहे।
याच प्रकारे इथे आपली पुरणपोळीची रेसिपी रेडी झालेली आहे. नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा. बघू शकता किती मस्त कलर चढलेला आहे आणि किती मस्त झालेली आहे. स्वादिष्ट अशी पुरणपोळी रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा फॅमिलीसोबत. नक्कीच कमेंट करून कळवा कसा वाटला व्हिडिओ. त्याचबरोबर आम्हाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज येतील तेव्हा तुम्हाला कळेल. त्याचबरोबर आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. धन्यवाद.